नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एक नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर हे वातावरण इतकं भारी आहे ना, आता थंडी पण जरा कमी म्हणजे बरीच कमी झाली ना, तर सकाळ सकाळ बाहेर मी आता फिरायला येते, काय वाटत नाही आता थंडी कमी झाल्यामुळं। तर आज आहे बुधवार आणि आज मौनी अमावस्या पण आहे, तर तुम्हाला मौनी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। तर मौनी अमावस्येचं पण काही वेगळंच महत्त्व आहे, त्यामुळं म्हणलं आज जरा दरवाजा पण आपला पुसून पासून साफसुथरं करावा आणि अंघोळ झाल्यानंतर मग हळदीचं लेपन रांगोळी मी काढन। तर सकाळ सकाळ मी फिरून आले, फिरून आल्यानंतर झाडून झुडून घ्यावं म्हणलं आणि थोडीशी इथं बाहेरची पण डस्टिंग करावं अंघोळीच्या आधी, कारण बऱ्याचशा ताई बोलतात अंघोळीच्या आधी तू झाडून झुडून घेत जा बाहेरचं आणि त्यानंतर तू अंघोळ करून मग बाकीचं आवरत जा। त्यामुळे मी आता अंघोळीच्या आधी सगळं झाडून घेते फिरून आल्यानंतर। तर सकाळी 5 वाजताच फौजी साहेब ड्युटीवरून आले होते, तर मी झाडायला लागले ना बाहेर, तर फौजी साहेबांनी मग गाडी पण बाहेर काढली, म्हणले तुला पोर्च जरा थोडं मोकळं होईल आणि झाडून झुडून घ्यायला रांगोळी काढायला असं सकाळ सकाळ पोर्च थोडंसं मोकळं असलं की बरं वाटतं। त्यामुळं मला त्यांनी गाड्या बाहेर काढून दिल्या आणि झाडून घेते मी आणि झाडून झाल्यानंतर समोर पाण्याचा सडा पण मारत असते मी। तर असं म्हणतात की आपल्या दारामध्ये आपण रोज सकाळचं पाण्याचा सडा मारला ना, तर आपले पित्र तृप्त होतात किंवा आपल्याला पितृदोष असेल ना तर तो सुद्धा कमी झाला जातो। त्यामुळे मी दारामध्ये रोज सकाळचा असा पाण्याचा सडा मारत असते। आणि फौजी साहेब मी फिरायला गेलतो ना, तर मला थोडंसं शेण पण दिसले ताजं ताजं, काल संध्याकाळी जनावर आले होते ना, तर शेण पडलेलं आहे, तर म्हणलं ते शेण पण थोडंसं आणते आणि थोडंसं समोर सारून घेते। तर मी सारून घेत असते ना नेहमी, तर 1-2 ताईंच्या कमेंट पण होत्या की ताई तू सिमिटाचं का नाही करून घेतलं, तिथं तू सारवत बसती। तर ताईंनो, हा रॅम्प आहे ना सिमिटाचा बनवलेला, एकदम पक्का बनवलेला आहे, पण त्या सिमिटाच्या याच्यावर पण मी सारून घेत असते, कारण जनावर इकडे चरायला येतात ना, मला ताजं ताजं शेण मिळून जातं, त्यामुळे मी सारून घेते, खूप छान वाटतं। तर बऱ्याचशा बायका इकडे आहे ना ते पिवळा कलर मिळतो पहा रांगोळीचा म्हणजे सड्याचा, तर त्या पिवळ्या कलरने सडा मारतात इथं असं दारासमोर, पण मला शेण मिळतं त्याच्यामुळं मी सारून घेत असते आणि त्यातली त्यात सणावाराला असं शेण मिळालं आणि सारून घेतलं, त्याच्यावर रांगोळी काढली ना, एकदम असं गावासारखं फिलिंग येते आणि खूप भारी वाटतं। तर मला आवडतं असं सारवायला, त्याच्यामुळं मी त्या शिमिटाच्या याच्यावर पण सारून घेत असते। तर हे पहा रोडलाच आपल्या घराजवळ शेण पडलेलं आहे ताजं ताजं मस्त। तर काल संध्याकाळीच मी शेण पाहिलं होतं, म्हणलं उचलून आणन, पण मी स्वयंपाकात गुंतले ना, फौजी साहेबांना ड्युटीला जायचं होतं, त्या घाई गडबडीमध्ये म्हणलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा, तर नंतर ते लक्षातच राहिलं नाही माझ्या। तर म्हणलं आता सकाळ सकाळ उचलून घेऊन येते शेण आणि सारून घेते अंघोळीच्या आधी। तर अंघोळीच्या आधी सारून घेतलं ना कसं ते थोडेफार का होईना शेणाचे शिंतोडे अंगावर उडतात आणि नंतर मग ते वास येतो अंगाचा, त्यामुळे म्हणलं अंघोळीच्या आधीच मी सारून घेते। आणि घरासमोर पण मला शेणाचा एक मस्त पाऊस दिसलाय, तर ते पण शेण मी आणायला गेले ना, फौजी साहेब म्हणतात की बस ना बाई आता काय सगळं रोडच सारून घेते का काय। तर ते पण शेण मी आणलं आणि मला गौरी पण सापडली एक वाळलेली, मग ती पण घेऊन आले। तर ताईंनो, मला कधी कधी असं जाणवतं की मी खूप बडबड करते का तर मला असं जाणवतं, त्याच्यामुळे मी बोलते बरं का। तर माझं कसं आहे ना, माझ्या मनात जे येतं ना ते मी बडबड म्हणजे बोलून टाकत असते पटपट, असं मला एकदम पथ्यार लावून हळूहळू बोलायला अजिबात जमत नाही, त्यामुळं जे माझ्या मनात असतं मी ते बोलून टाकत असते। मग ते तुम्हाला थोडंसं बडबड करते असं वाटत असेल, पण माझं बोलणंच असं आहे, जे आहे मनात ते मी बोलून टाकत असते। तर तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की छाया तू थोडं हळू बोलत जा, थोडं दमाने बोलत जा, किंवा तुम्हाला माझं जे रेग्युलर बोलणं आहे ना हेच आवडतंय का, तर मला कमेंट करून नक्की सांगा ताईंनो, म्हणजे थोडंसं चेंजेस करायला माझ्यामध्ये। कारण एक ताईची कमेंट आली अशीच की ती निगेटिव्ह सारखीच होती बरं का, पण मी कुठलीही गोष्ट पटकन निगेटिव्हमध्ये घेत नाही। तर त्या ताई बोलत होते की ताई तू खूप जास्त बडबड करती, त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्हाला विचारावा मी असंच माझं बोलणं ठीक आहे की थोडंसं चेंजेस करू। आणि कसं आहे ना, यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचं म्हणल्यावर बोलावं तर लागणारच आहे, बिना बोलल्याचा व्हिडिओ कसं काय बनन, आणि आपण तो व्हिडिओ दाखवायचा नुसतं म्युझिक लावून द्यायचं, तर ते चांगलं पण वाटत नाही, त्यामुळं बोलावं तर लागणारच आहे ना। तर ताईंनो कमेंट करून नक्की सांगा मला तुम्ही। आणि आता अमावस्याबद्दल बोलूया आपण, तर मौनी अमावस्याचं महत्त्व आपण अगदी थोडक्यात पाहूया। तर असं म्हणतात की आपल्या शास्त्रात मौनी अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मौनी अमावस्या व्रत कथा पूजा विधी आणि महत्त्व पुराणांमध्ये सांगितलं आहे, अशी मान्यता आहे की व्रत केल्याने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे उद्यापन केल्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात। मी पण वाचलेले त्यामुळे मी तुम्हाला सांगते। मौनी अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने पितरांची संतुष्टी होते,
आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आपल्या संततीची वृद्धी होते असं पण म्हणतात. मौनी अमावस्येची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. आणि माघ कृष्ण चतुर्दशीलाच भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांशी भगवान शंकरांची साधना करून त्यांची उपासना केली होती. आणि त्याच दिवशी भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आणि या सगळ्यामध्ये मौनी अमावस्येची एक वेगळीच कथा आहे. तर कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते, त्यावेळी अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर पडले होते. आणि एक थेंब ज्या ठिकाणी पडला होता ना, ते ठिकाण म्हणजे प्रयागराज. तर प्रयागराज या ठिकाणी सध्या कुंभमेळा चालू आहे. तर प्रयागराजमध्ये पण स्नान करून आपण पुण्य प्राप्त करू शकतो. आणि असेच काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले होते ना, ते तीर्थ ठिकाणी आपण किंवा नदीमध्ये, गंगेमध्ये आपण स्नान करून दान करू शकतो या दिवशी. तर असं केल्याने कितीतरी पटीने आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते असं म्हणतात. तर यावर्षी 29 जानेवारीला मौनी अमावस्या आलेली आहे, म्हणजे आज मौनी अमावस्या आहे. आणि यावर्षी तर असे ग्रह नक्षत्र जुळून आलेले आहेत ना, तर महाकुंभ पण चालू आहे ना यावर्षी. तर महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्त्व आणिकच वाढले गेलेले आहे मौनी अमावस्येचं. त्यामुळे आपण जरी महाकुंभामध्ये सहभागी नाही होऊ शकलो, तिथं स्नान नाही करू शकलो, तरी आपल्या घरामध्ये बादलीमध्ये आपण अंघोळीचं पाणी घेतो ना, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने अंघोळ करायची, तरी आपल्याला शाही स्नानाचं म्हणजे पुण्य प्राप्त झालं जातं. आणि कोणत्याही प्रकारचे वाईट आपल्या मनात येऊ देऊ नये. आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध असणे आणि प्रामाणिक असणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजे आपल्याला होईल तेवढं आपण शांत राहायचं आणि देवाची उपासना करायची, देवपूजा करायची, देवाचं नामस्मरण करायचं. मौनी अमावस्याचं अगदी थोडक्यात मी तुम्हाला महत्त्व सांगते. तर मौनी अमावस्या म्हणजे शांतपणे देवाची पूजा करण्याची संधी. या तिथीला मौन आणि संयम पाळणे हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे साधन मानले जाते. तर शास्त्रात मौनी अमावस्याला मौन पाळण्याचा नियम आहे. जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल, तर त्याने आपले विचार शुद्ध ठेवावे. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून नक्की अंघोळ करायची. मग ते संध्याकाळपर्यंत आपण कधी पण करू शकतो. तर कुंभमेळ्यात गेलेले ते पण आणि कुंभमेळ्यात जाऊ शकले नाहीत, आपण घरी पण पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून शाही स्नान कधी करू शकतो, त्याचा मुहूर्त पण आहे. तर मी तो पण सांगते तुम्हाला. सकाळी 5:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर आपण जर शाही स्नान केलं तर खूपच चांगलं असतं. पण माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संध्याकाळी येतो की दुपारी येते माहीत नाही, त्यामुळं अमावस्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे मला वाटतं. तर आपण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या घरच्या पाण्यामध्येच गंगाजल मिक्स करून शाही स्नानाचं पुण्य प्राप्त करून घेऊ शकतो. तर बाहेरचं माझं सडा वगैरे झालं. त्यानंतर मी घरामध्ये आले, चहा पाणी झालं. मी मुलाला डबा करून दिला, तो डबा घेऊन गेला कॉलेजला. आणि भांडे घासून घेतले आणि त्यानंतर किचन म्हणलं घासून घ्यावा थोडासा, कारण स्वयंपाक झाल्यानंतर गॅस तेलकट होतच ना. तर गॅस पण घासून घेतला मी थोडासा, किचन वट्टा सगळं घासून घेतला, पुसून घेत होते. आणि फौजी साहेब म्हणले की मी आज देवपूजा करतो, मला वेळ आहे, तर मी देवांना आंघोळ घालतो, तुझं बाकीचं काम आवरते तोपर्यंत. तर फौजी साहेबांनी देवाला आंघोळ घातली, देवांना मस्त स्थान दिले माझ्यासारखंच. तुम्ही बघू शकता खूप छान देवपूजा केली फौजी साहेबांनी पण. फुलं तोडून आणले गार्डनमधले. तर माझं इकडं किचन पण आवरलं आणि फौजी साहेबांची देवपूजा पण झाली तोपर्यंत. तर दोघांनी असं मस्त आवरून घेतलं, कारण अमावस्या पण होती, मला घरामध्ये कामं पण होते, बाहेर साडा रांगोळी ते पण करायचं होतं. तर फौजी साहेब म्हणले चला माझा हातभार लागन तुला थोडासा, त्यामुळे ते मला आवरू लागत होते, असं देवपूजा करत होते. तसं पण ते म्हणतच असतात माझ्या वाट्याला काही येऊन देत नाही देवपूजा, तू रोज सकाळचं पण करते संध्याकाळी करत असती. तर ते आले की नेहमी हात जोडतात, नमस्कार करतात देवाला. पण त्यांनी आज मग देवपूजा केली सगळी. तर कसं आहे ना, घरातल्या जेंट्स लोकांनी पण कधीमधी अशी देवपूजा केली ना छान वाटतं. आपण लेडीज तर रोजच करत असतो, पण त्यांना वेळ मिळाला ना त्यांनी पण केली ना म्हणजे छान वाटतं. त्यांनी काय केली ना आपण काय केली एकच असतं म्हणा, पण नाही का एक म्हणजे वेगळं वाटतं, छान वाटतं मनाला आपल्या पण छान वाटतं. मला तर खूप छान वाटतं फौजी साहेबांनी असं देवपूजा केल्यावर. आता फौजी साहेबांनी देवपूजा केलेली मी तुम्हाला एकदा दाखवते, त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते.
तर फौजी साहेबांची देवपूजा पण झाली होती आणि माझं किचन आवरून झालं होतं. पण ह्या छोट्या-छोट्या बरणीवरती ठेवलेले आहेत. चहा पावडर, साखर, कॉफी हे सगळे डब्बे ठेवलेले आहेत ना वरती असं म्हणजे गॅसच्या वरती. तर आपण भाजीला फोडणी दिली ना, थोडंफार का होईना ते फोडणीचं उडतं ना, तर तिथं पण असं थोडासा हात मारावा लागतो, कपडा मारावा लागतो म्हणजे ते जास्त मेंचट होत नाही. तर तिथं थोडंसं मी पुसून घेतलं. त्यानंतर 2-3 चपात्या बाहेर आणल्या मी आणि त्या अशा चुरगळते मी, बारीक करते आणि भिंतीवर ठेवून देते. म्हणजे आपल्या खारुताई आहेत ना 5-6 खूप झाल्यात आता. पहिले 1-2च होत्या, पण आता 5-6 खारुताई झाल्यात. तर त्या चपाती खाऊन जातात मग आणि उरल्या-सुरलेली मग पाखरं पण खातात. तसं तर मी पाखरांना धान्य ठेवत असते, ज्वारी, बाजरी. पण हे भाकरी पण ते म्हणजे चपात्या ठेवल्या ना मी, ते पण खातात ते. तर चपाती चुरलेली ना मी असं झाडांच्या मध्ये-मध्ये भिंतीवर ठेवून देते, म्हणजे खारुताई येऊन खाऊन जातात. तर आपले झाडं कटिंग केले होते ना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जास्वंद्यांचे इतके छान फुटलेत ना आता ते. आता इथून पुढं त्याला फुलं यायला सुरुवात होईल. आणि देवाला जे फुलं वाहिले होते ना, काल ते सुकलेले फुलं काढलेत ना फौजी साहेबांनी, तर ते मी असं पाठीमागं आणलेत आता झाडामध्ये टाकायला. तर बऱ्याचशा फुलांची पाठीमागं आपण धूप बनवून दाखवली होती. धूप बनवत असते मी. पण आता बरीचशी धूप आहे ना, त्यामुळे मी हे फुलं आहेत ना बाकीचे आता असं झाडामध्ये टाकून देत असते. तर त्याचं खत होतं, नाहीतर मग त्याचं रोपं पण तयार होतात, उगवतात. तर बऱ्याचशा ताई विचारत होत्या, की "ताई गलांड्याची झाडं तू कुठून आणले? काय कसे तयार करते?" तर हे गलांड्याचे फुलं आहेत ना सुकलेले, मी असे चुरगळून टाकून देत असते झाडामध्ये. म्हणजे त्याच्यापासून रोपं पण तयार होतात, उगवतात आणि नाही उगले तर त्याचं खतच होऊन जात असतं. त्यामुळे मी असं झाडामध्ये टाकून देत असते. तर हे पहा तुम्ही बघू शकता, हे गलांड्याचं रोप उगलेलं आहे इथं छोटंसं. तर गलांड्याचे सुकलेले फुलं आहेत ना, मी असं इथं टाकून देत असते झाडांच्या मध्ये ना, त्याच्यामुळे ते रोपं उगत राहतात आणि मोठाले होत राहतात. अशामुळे काय होतं, जे पहिले गलांड्याचे झाडं आहेत ना, ते म्हणजे त्यांचं एज झालं ना एकदा ते खराब होऊन जातात आणि जे नवीन आलेले आहेत ना गलांड्याची रोपं, ते आपल्याला फुलं देत राहतात. त्यामुळं ह्या झाडांना वर्षभर फुलं येत राहतात. मला देवासाठी फुलं अजिबात कमी पडत नाही. तर हे गलांड्याला जे फुलं आलेलं होतं ना, ते म्हणजे त्याच्या पाकळ्या सुकून गेल्यात. ते म्हणजे त्या फुलाचं एज झालं. 4-5 दिवसाचं फुल झालं असेल, तर असं सुकलेलं म्हणजे पाकळ्या सुकलेले जे फुल आहे ना, जुनं झालेलं, ते मी असं सुकायला ठेवते. आणि तुम्ही बघू शकता बरेचसे फुलं असे मी तर खोचून दिलेत बी करायला. तर हे सुकलेले फुलं आहेत ना, असे चुरगळून टाकले ना मातीमध्ये, तरी पण खूप सारे रोपं तयार होतात याच्यापासून. तर बऱ्याचशा ताई विचारत होत्या ना, "ताई तू गलांड्याचं रोप कसं तयार करते किंवा कुठून आणते?" त्यामुळं म्हणलं चला तुम्हाला सांगावं. तर हळदीचं लेपन करून घेते म्हणलं आता. किचन आवरलंय, फौजी साहेबांनी देवपूजा करून घेतली. बाकीचं सगळं काम आवरलंय, फक्त हळदीचं लेपन राहिलंय. तर सकाळ-सकाळ कसं स्वयंपाक उरकून घेतला ना, तर मुलाला पण कॉलेजला जायचं असतं ना, त्याला डब्बा द्यायचा असतो. त्यामुळं मग ते आवरून घेतलं, की मग निवांत हळदीचं लेपन, रांगोळी काढता येते. आणि जे आपण धूप बनवली होती ना, तर धूप स्टिक मी देवाजवळ लावत असते आणि धूपचे जे कप बनवलेले आहेत ना, तर ते असं धूपच्या मातीचं भांडं आहे ना, त्याच्यामध्ये मी असं बाहेर लावत असते दारामध्ये. तुम्ही बघू शकता, इतकं छान जळतंय ना. फक्त धूप बनवल्यानंतर आपण ती उन्हामध्ये कडक वाळवली पाहिजे, म्हणजे छान जळते ती. तर आज मौनी अमावस्या आहे ना, म्हटलं हळदीचं लेपन पण करून घेते. आणि मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची, भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आता रांगोळीचे मी 2-3 साचे आणलेत बरं का. पहिला एक ऑनलाईन मागवला होता आणि प्लास्टिकचे पण 2 साचे आणलेले आहेत मी रांगोळीचे नगरवरून. तरी पण मला हाताने काढायची सवय लागली नाही रांगोळी असं. तर मला हाताने रांगोळी काढल्याशिवाय करमतच नाही. तरी मी आज हातानेच रांगोळी काढली. तर हे पहा भिंतीवर मी चपात्या पण ठेवल्यात खारुताईंला आणि बाजरी पण ठेवली ना, तर हे पहा चिमण्या असं खायला येतात. तर दिवसभर असं त्यांचा किलबिलाट असतो ना घराच्या आसपास, खूप छान वाटतं. तर माझं हळदीचं लेपन झालं, रांगोळी पण झाली आणि समोर पण थोडंसं हळदीने सारवले मी आणि तिथं रांगोळी काढून घेते. तर असं पाखरांच्या किलबिलाट ऐकून खूप छान वाटत होतं मला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.